जगातील पहिले वैज्ञानिक आणि संशोधक तथागत भगवान गौतम बुद्ध हे होते. बाबासाहेबांचे धम्मगुरू आणि ब्रह्मदेशाचे महास्तवीर भंते चंद्रमणी यांनी 1924 रोजी कुशीनगर येथे बुद्ध जयंती साजरी केल्याचा उल्लेख आढळतो. तसेच 1935 पासून अजमेर राजस्थानला बुद्ध जयंती सुरू करण्याची परंपरा असल्याचे बोलले जाते. मात्र भारतातील बुद्ध जयंतीचे प्रणेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतातील पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी करण्यात आली. या प्रसंगी डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ, वकील आणि सुमारे 20,000 लोकांचा समुदाय उपस्थित होता. म्हणूनच भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. 20 मे 1951 रोजी साजरी करण्यात आलेल्या बुद्ध जयंतीला फ्रान्सचे भारतातील वकील ने ना ह्युगा उपस्थित असल्याचे बोलले जाते. दिल्लीनंतर 1953 पासून महाराष्ट्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीस सुरुवात केली. 24 मे 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती मुंबईतील नरे पार्क येथे साजरी केली. 1956 पर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते, मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीला सुट्टी का नाही? एकतर नियोजित सुट्टीतील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून द्या, अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन गृहमंत्री मॅक्सवेल यांच्याकडे 1942 साली केली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने 27 मे 1953 रोजी सार्वजनिक बुद्ध जयंतीची सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्यावर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1953च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केलेला आहे. आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा. तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.